सुस्वागतम. गुड मॉर्निंग. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मराठी माध्यमातील गणित भाग 2 चे 7वे प्रकरण निर्देशक भूमिती यातील घटक एक्स आणि वाय अक्षाला समांतर रेषा व रेषेचे समीकरण शिकवण्यासाठी मी श्रीमती प्राजक्ता प्रवीण बेडी एरंगळ म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथून आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सुविचार घेत आहोत. कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे, सहज सारे सुंदर करावे आणि सुंदर सारे जीवन करावे. विद्यार्थी मित्रांनो, जशी आपण रोज प्रेरणादायी एक गोष्टीने परिपाठाला सुरुवात करतो, आज अगदी त्याच पद्धतीने मी एक प्रेरणादायी कविता तुमच्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे हिरा. 10 का 1, 15 का 2 म्हणत विकत असतो तो काही बाही 10-20च्या लोकलला. मुंगीलाही जागा नसलेल्या गर्दीत दिसतो तो सामानासकट लटकलेला. लेलो ना आंटी म्हणत दिसतो तो गळी पडताना. प्रत्येकाजवळच याची बोहणी होत असते नको नको म्हणताना. याला बघून कधी येते आपल्याच मुलाची आठवण, गरज नसताना पर्समध्ये हात जातो पटकन. चेहरे आमचे मरगळलेले 6:30च्या परतीला, खपवण्याचा आवेश याचा तसाच दिवसाच्या सरतीला. रात्री 11 वाजता कधी जाण्याचा योग आलेला असतो. हा आपला फलाटावर वाचत बसलेला दिसतो. जरा विचारल्यावर म्हणतो कसा, रात्री अभ्यास करतो 4 तास, कारण मला बनायचे CA, तेही अगदी फर्स्ट क्लास. मॅडम, भिकेपेक्षा कष्टाची भाकर लागते गोड, रात्रभर भिजवल्यावर धान्यासही यावे लागतात मूड. स्टेशना इतकं स्वस्त घर कुठे मिळेल, लढतो आहे न दिसणाऱ्या पायऱ्याही इंच इंच चढतो आहे. याच्यासारखे हिरे आणखी कुठे कुठे मिळते, जगल्यावर मग आपल्याला. अतिशय साध्या कवितेतून जो मर्म तुम्हाला समजायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, आणि यातून जी प्रेरणा तुम्ही घेऊ शकता ती तुम्ही निश्चितपणे घ्या. चला तर मग निर्देशक भूमिती पण बघूया. यापूर्वी कालच्या तासात तुम्ही शिकला आहात अक्ष म्हणजे काय, एक अक्ष आणि वाय अक्ष. आरंभ बिंदू कशाला म्हणतात? एक्स अक्ष आणि वाय अक्षाचा जो छेदन बिंदू असतो त्याला आरंभ बिंदू म्हणतात. चरण म्हणजे काय? एक्स अक्ष आणि वाय अक्षाच्या छेदनामुळे जे 4 भाग तयार झाले त्यांना चरण असे म्हणतात. चरण 1, 2, 3, 4 असे 4 चरण असतात. बिंदूंचे प्रतलातील निर्देशक कसे असतात आणि बिंदू स्थापन कसे करतात हे आपण शिकलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काल मी त्यासाठी दृढीकरण होण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही लुडो निश्चित खेळू शकता. आलेखाचा लुडोच बनवा ना. आलेखावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष तुम्हाला काढलेला दिसत आहे. तसंच चरणांना नावे द्या, 1, 2, 3, 4. आणि डायसने खेळल्यानंतर एकाला 2 वेळा डायस खेळावा लागेल. जो पहिला असेल तो त्याचा एक्स निर्देशक असेल आणि जो दुसरा असेल तो त्याचा वाय निर्देशक असेल. आणि दोघं मिळून जो बिंदू आपल्याला मिळेल तो त्या बिंदूच्या ठिकाणी तुम्ही हाताने टिकली लावू शकता. असं एकमेकांच्या आळीपाळीने खेळल्यामुळे तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्ष त्यावर घ्यायचे बिंदू, त्यांचे धन आणि ऋण हे निर्देशक कसे लक्षात ठेवायचे याचे आपोआप खेळातून तुमचे दृढीकरण होईल. आता आजच्या भागात करूया. पहिला आहे एक्स अक्षाला समांतर रेषा. समांतर काय? समान अंतरावर. तुम्ही रेल्वेचे रूळ बघितलेले आहे
किंवा आपल्या पुस्तकात दोन समोरासमोरच्या कडा बघितलेल्या आहेत, त्या दोन कडांचं एकमेकांपासूनचं अंतर कायम सारखं असतं, थोडंही बदलत नाही. याला म्हणतात समांतर, ज्या कधीच मेकू शकत नाही. तुम्हाला आलेख कागदावर पुढील बिंदू स्थापन करायचे आहेत: ए, बी, सी, डी, ई आणि एफ. जरा तुम्ही या बिंदूंचे निरीक्षण करा. तुम्हाला काय लक्षात येत आहे? तुम्हाला असे दिसत असेल की या सर्वांचा वाय निर्देशक काय आहे? 4 आहे. एक्स निर्देशक भिन्न आहे. 5 आहे, 2 आहे, -2 आहे, -4 आहे, 0 आहे आणि 3 आहे. परंतु वाय निर्देशक मात्र समान आहे. आता हे बिंदू आपल्याला आलेख कागदावर स्थापन करायचे आहेत. इथे आलेख कागदावर एक अक्ष काढलेला आहे. त्याच्या उजव्या बाजूला धननिर्देशक लिहिलेले आहेत 1 ते 6. डाव्या बाजूला -1 ते -6 लिहिलेले आहे. शून्याच्या वरील बाजूस -1 ते -6 मांडलेले आहे. त्याच्या खालच्या बाजूला -1 ते -6 असे ऋण निर्देशक मांडलेले आहे. आणि निश्चितचपणे वरती उजव्या हाताला त्यांचे प्रमाण लिहिलेले. हे कधीच विसरायचे नाही प्रमाण लिहिण्याचे, कारण प्रमाण काय घेतले आहे यावरच तुमच्या आलेखाचा संतुलितपणा लक्षात येत असतो. आता ह्या आलेख कागदावर आपल्याला हे बिंदू स्थापन करायचे आहेत. लाल अक्षरात तुम्हाला इथे बिंदू स्थापन केलेले सुद्धा दिसत आहे. जसा आता हा ए 5 आणि 4 तो बिंदू इथे आलेला आहे. त्याच्यानंतर बी 2 आणि 4 हा एक्स अक्षावरचा 2 आणि वाय अक्षावरचा 4 म्हणून हा बी बिंदू इथे आलेला आहे. त्यानंतर सी -2 4 -2 एक्स अक्षावरचा इथे आहे आणि म्हणून सी बिंदू इथे आलेला आहे. त्यानंतर डी -4 4 आता -4 एक्स अक्षावरचा -4 इथे आहे आणि त्याच्या वाय अक्षावरचा 4 इथे आहे म्हणून हा डी बिंदू. आता तुमच्या हे लक्षात येईल शेवटचा बिंदू एफ 3 आणि 4 एक्स अक्षावरचा 3 इथे आहे खाली आणि त्याला वायवरचा 4 म्हणजे हा एफ बिंदू इथे आलेला आहे. सगळे एका लाईनीत तुम्हाला दिसत आहे. मग याच्यावरून तुम्ही काय अंदाज बांधला की हे बिंदू कसे आहेत? एक रेषीय आहेत. म्हणून त्याच्यातून जाणारी एक सरळ रेषा काढली. मग हे एक रेषीय बिंदू कोणाला म्हणतात? तर जे बिंदू एकाच रेषेवर आहेत त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. मग नैक रेषीय म्हणजे काय? की जे बिंदू एका रेषेवर नसतात. जसं त्रिकोणाचे बिंदू, त्रिकोणाचे 3 बिंदू एकाच रेषेवर असू शकतात का? कधीच नाही. म्हणून त्रिकोणाचे बिंदू कसे असतात? नैक रेषीय. तर आपल्याला ए बी सी डी ई आणि एफ हे बिंदू एक रेषीय मिळालेले आहेत. यातून जाणारी जी रेषा आहे ती इथे तुम्हाला एक्स अक्षाला, खालच्या एक्स अक्षाला, ह्या एक्स अक्षाला ही रेषा काय दिसत आहे? समांतर दिसत आहे. आता ह्या रेषा, ही जी रेषा आहे हिला आपण ए आणि डी असे नाव दिले, कारण तिचा आरंभ ई पासून आणि शेवटचा ए दिसत आहे म्हणून आपण तिला रेषा डी ए. तर त्या रेषा डी ए चे वर्णन कसे करता येईल आपल्याला? तर रेषा डी ए चे वर्णन आपल्याला असे करता येईल की y बरोबर 4. y बरोबर 4 का? तर ह्या रेषेच्या वर जेवढे पण बिंदू आहेत त्या सगळ्यांचे अंतर, वायचे अंतर किती आहे? 4 आहे. एक्सच्या अंतराबद्दल आपण बोलू शकत नाही कारण ते व्हेरिएबल आहे, बदलणारे आहे. पण जे कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, स्थिर काय आहे? ते y बरोबर 4. म्हणून ह्या रेषेचे सूत्र काय तयार झाले? y बरोबर 4. या दिलेले जे एवढे बिंदू आहेत यांच्या व्यतिरिक्त असा जर कोणता बिंदू असेल की ज्याचं समीकरण y बरोबर 4 असेल तर तो या रेषा AD वरच असणार आहे. आता इथे आपण तुम्हाला चित्रामध्ये दुसरी एक रेषा दिसत आहे जी तुम्हाला y अक्षावरच्या -6 या निर्देशकातून जाताना दिसत आहे.
आता ही रेषा देखील कोणत्या अक्षाला समांतर आहे दिसतंय आपल्याला, तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. मग आता एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या या रेषेचे जर समीकरण आपल्याला विचारले तर काय सांगता येईल, तर इथे y बरोबर -6 या रेषेचे समीकरण कोणते असेल, तर y बरोबर -6, कारण या रेषेवरील कोणत्याही बिंदूचे y अक्षावरचे अंतर किती आहे, -6. आता इथे तुम्हाला लाल रंगातील 3 बिंदू घेऊन दाखवलेले आहेत, ज्याचा एक्स निर्देशक, ह्या बिंदूचा एक्स निर्देशक -3 दिसतोय, ह्या बिंदूचा एक्स निर्देशक 1 दिसत आहे, 1.5 दिसत आहे. त्याचबरोबर ह्या बिंदूचा निर्देशक 10 आहे. तर मग यांचे निर्देशक लिहिताना कसे लिहिणार, 10 - 6, याचं 1.5 -6, याचे -3 आणि -6. आता ह्या 3 बिंदूंच्या व्यतिरिक्त समजा मी इथे बिंदू घेतला हा, तर ह्या बिंदूचे निर्देशक काय येतील, एक्स अक्षावरचा 6 आणि y अक्षावरचा -6. म्हणजे तुम्ही ह्या रेषेवर कोणताही बिंदू घ्या, त्याचा y निर्देशक ठरलेलाच असेल, -6. समजा इथे हा बिंदू घेतला मी, याचे निर्देशक काय असतील, 8 - 6. म्हणजे आपल्याला एक निर्देशक कोणता तरी स्थिर मिळालेला आहे, जो आहे y बरोबर -6. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, जर b हा मोठा असेल शून्यापेक्षा, इफ b इज ग्रेटर दॅन 0 आणि y बरोबर b ही x अक्षाला समांतर असणारी 0, b, b हा कोणताही निर्देशक असेल, म्हणजे 1, 2, 3, -1, -2, -4 काही बिंदूतून जाणारी रेषा काढली तर ती रेषा एक्स अक्षाला त्याच्या वरच्या बाजूला समांतर आहे. म्हणजेच बघा, b हा मोठा असेल शून्यापेक्षा, म्हणजे शून्यापेक्षा मोठा म्हणजे काय, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा धनसंख्या, मग आणि त्याचे निर्देशक असतील 0 आणि b. आता जर ते धनसंख्या असेल तर बघा, तुम्हाला धनसंख्या कुठे, वरच्या बाजूला दिसत आहे, शून्याच्या वरच्या बाजूला दिसत आहे. मग ती रेषा एक्स अक्षाला कोणत्या बाजूला म्हणजे इथे समांतर असते. आणि जर b हा छोटा शून्यापेक्षा, म्हणजे b इज लेस दॅन 0, तर ती रेषा एक्स अक्षाला खालच्या बाजूने समांतर असेल. म्हणजे ही रेषा तुम्हाला बघा, ही एक्स अक्षाला खालच्या बाजूने समांतर केव्हा आहे, जेव्हा तिचा b, म्हणजे तिचा b हा शून्यापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा लहान याचा अर्थ -1, -2, -3 एक्सेट्रा एक्सेट्रा. तर असं असेल तर ती खालच्या बाजूने समांतर असते, आणि जेव्हा तिचा b हा शून्यापेक्षा मोठा असतो तेव्हा ती वरच्या बाजूने एक्स अक्षाला समांतर असते. म्हणून एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे, कोणत्याही रेषेचे समीकरण काय असते, y बरोबर b, म्हणजे y बरोबर b हे समीकरण असते कोणाचे, तर एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे. अगदी तशाच पद्धतीने आता आपण y अक्षाला समांतर रेषा कशा असतात ते बघूया. आलेख कागदावर खालील बिंदू स्थापन करायचे आहेत. b बरोबर -4 3, q -4 0, r -4 1, s -4 -2, t -4 2, u -4 3. आता येथे देखील तुम्ही बघा, या सर्व बिंदूंचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसत आहे, तर तुम्हाला दिसत आहे की त्या सगळ्यांचा एक्स निर्देशक आहे तो काय आहे, -4 आहे. आता -4 हा सगळ्या ठिकाणी कॉमन आहे आणि सगळ्यांचा y मात्र बदललेला आहे. मग ज्या वेळेला जेव्हा आपल्याला दिसतंय की एक्स अक्ष हा स्थिर आहे, तेव्हा ते y रेषेचं समीकरण असतं. आता हे बिंदू
आता इथे तुम्हाला स्थापन करून दाखवेल. एक्स काढलेला आहे, वाय अक्ष काढला आहे, मध्यभागी 0 हा आरंभ बिंदू आहे, वरती प्रमाण लिहिलेलं आहे आणि आपण हे सर्व बिंदू इथे घेतलेले आहेत. आता -4 हे स्थिर आहे बघा. हा तुमचा एक्स अक्षावरचा -4 हा सगळीकडे स्थिर आहे, परंतु वाय मात्र बदललेला आहे. पीचा -3 आहे, क्यूचा इथे 0 दिसतोय, त्याच्यानंतर आरचा 1 आहे. अशा पद्धतीने एसचा -2 आहे, टीचा 2 आहे आणि यूचा 3 आहे. वाय निर्देशक बदललेला असला तरी एक्स निर्देशक मात्र आपल्याला सगळीकडे समान दिसत आहे, म्हणून आपल्याला उभ्या लाईनीत हे सर्व बिंदू आलेले दिसत आहे. आता या सर्व बिंदूतून जाणारी आपण एक रेषा आहे. आपल्याला दिसत आहे की हे सारे बिंदू पी, क्यू, आर, एस, टी आणि यू हे एक रेषीय आहेत आणि याच्यातून जेव्हा ती रेषा काढली तर आपल्याला असे दिसते की ती वाय अक्षाला समांतर आहे. समांतराचा अर्थ पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, समान अंतरावर. इथून एवढं हे जे अंतर आहे तेवढंच इथे पण आहे, तेवढंच इथे पण आहे, तेवढंच इथे पण आहे. सगळीकडे कसं आहे, समान आहे. तर हे सर्व बिंदू एक रेषीय आहेत आणि ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे. म्हणजेच काय की ज्या वेळेला वाय अक्षाला समांतर रेषा असते तेव्हा तिचा एक्स निर्देशक बदलतो आणि म्हणून आपण त्याला एक्स बरोबर ए किंवा एक्स बरोबर, आता इथे तुम्हाला विचारलं ह्या रेषेचे काय आहे, तर काय एकक अंतरावर समांतर एक्स बरोबर -4 असे येईल, कारण सर्वांचे अंतर -4 आहे. आता रेषेच्या ह्या रेषेवर या व्यतिरिक्त आणखी कोणताही जर तुम्ही बिंदू घेतला, म्हणजे पी, क्यू, आर, एस, टी आणि यू या व्यतिरिक्त कोणताही जर बिंदू ह्या रेषेवर घेतला तर त्या रेषेचं देखील समीकरण काय असेल, एक्स बरोबर -4. आता इथे समजा मी हा बिंदू घेतला इथे, तर आता ह्या बिंदूचं समीकरण काय असेल, तर ह्या बिंदूचं समीकरण ह्या रेषेचं समीकरण काय असेल, एक्स बरोबर -4. तुम्ही बिंदू इथे घ्या किंवा इथे घ्या, कुठेही घ्या, तरी त्याचं समीकरण काय असणार आहे, एक्स बरोबर -4. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आणि जे तुम्ही यापूर्वी बघितलेले आहे 7.1 शिकत असताना की वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. वाय अक्षावरचा कोणताही बिंदू घ्या तुम्ही, त्याचा एक्स निर्देशक काय असतो, 0 असतो. कारण कोणत्याही बिंदूचे निर्देशक लिहिताना 2 निर्देशक लिहायचे असतात. एक पहिला असतो तो एक्स, वाय निर्देशक. मग वाय अक्षावरचा कोणताही बिंदू घ्या तुम्ही, -3 घेतला तर त्याचा एक्स निर्देशक काय असणार आहे, 0 असेल आणि वायचा असेल -3. अगदी त्या किंवा याच्या उलट देखील आपण म्हणू शकतो प्रमेयाच्या भाषेत, ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू वाय अक्षावर असतो. म्हणजे आता इथे मी समजा 4 घेतला, याचा एक्स निर्देशक काय आहे, 0. म्हणून वाय अक्षावर येतो. वाय अक्षाचे समीकरण काय असते, एक्स बरोबर 0. मग याच पद्धतीने एक्स अक्षावर जर बिंदू असेल तर एक्स अक्षाचं समीकरण काय असेल, वाय बरोबर 0. असं कॉन्ट्रास्ट वाईस वर्सामध्ये हे लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवायचं की एक्स अक्षाचं सूत्र आहे वाय बरोबर 0 आणि वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0. यानंतर आपण रेषीय समीकरणाचा आलेख करणार आहोत. रेषीय समीकरण तुम्ही गणित भाग 1 मध्ये चांगल्याच पद्धतीने शिकलेले आहात. आता त्या समीकरणाचा प्रॅक्टिकल ग्राफवर म्हणजे आलेखावर त्याचं आलेख काढायचा, याला म्हणायचं रेषीय समीकरण. इथेच आपल्याला खऱ्या अर्थाने जिओजेब्राची ओळख होते. म्हणजे रेषीय समीकरण झालं गणित भाग 1 अल्जेब्रामधलं,
आणि हे आलेखावर काढणं हे झालं भाग 2 मधलं. मग या दोघांचा समवाय कसा साधलेला आहे इथून आपल्याला बघते. उदाहरण घेतलं आहे x बरोबर 2 आणि y बरोबर -3 या उदाहरणांचे आलेख काढा. तर आधी x अक्ष स्थापन केला, x अक्ष काढला, नंतर y अक्ष काढला, छेदनबिंदूला O नाव दिले, सारख्या अंतरावर धन निर्देशक काढून घेतले, वरती कोपऱ्यावरती प्रमाण लिहिले. ह्या बेसिक आहेत. म्हटलं की पहिले ह्या गोष्टी करायच्या, नंतर पुढं तर प्रमाण लिहिलेलं आहे. आणि 2 एकक अंतरावर कारण दिलेलं आहे x बरोबर 2, x बरोबर 2, x बरोबर 2, x चा 2 म्हणजे हा इथे आहे. त्याच्यात काढली म्हणजेच ती झाली x बरोबर 2. हे समीकरण झालं. ह्या समीकरणाची ही रेष झाली. दुसरा आहे y बरोबर -3, y बरोबर -3 y अक्षावरती इथे आहे. -3 मधून जाणारी ही रेष काढली तर हा झाला y बरोबर -3 चा आलेख. आता या दोघी रेषा काढल्यानंतर x अक्षाच्या खालच्या बाजूला 3 एकक अंतरावर x अक्षाला ही समांतर रेषा काढली आणि इथे ही y अक्षाला समांतर रेषा काढली. अक्षांना समांतर काढलेल्या रेषा म्हणजेच त्या दिलेल्या समीकरणांचे आलेख आहेत. म्हणजे ही रेषा काढली, हा x बरोबर 2 चा आलेख आहे आणि y बरोबर -3 ही रेषा काढली म्हणजे हा y बरोबर -3 चा आलेख आहे. अशा पद्धतीने आपल्याला रेषांचे आलेख काढायला परीक्षेला सांगू शकतात आणि आपण असे काढायचे. जेवढं आपल्याला समीकरण दिलेलं आहे हे रेषीय समीकरण झालं. म्हणजे x बरोबर 2, y बरोबर -3. याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला सांगू शकता x बरोबर 5. तर मग काय करायचं, x अक्षावरचा जो 5 बिंदू आहे त्याच्यातून जाणारी रेषा काढायची जी ऑटोमॅटिकली y अक्षाला काय असेल, समांतर असेल. किंवा तुम्हाला सांगितलं y बरोबर -7 काढा, मग y अक्षावरचा -7 या बिंदूतून जाणारी जर सरळ रेषा काढली तर तुम्हाला दिसेल की ती x अक्षाला कोणत्या बाजूने समांतर असेल, खालच्या बाजूने समांतर असेल, कारण की y बरोबर -3 आहे. तर अशा पद्धतीने एक रेषीय समीकरणांचे आलेख काढता येतात. हे प्रत्यक्ष ज्या वेळेला तुम्ही आलेख कागदावर स्वतः हातात पट्टी पेन्सिल घेऊन काढाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की हे किती सोपं आणि गमतीशीर आहे आणि काढताना खूप त्यानंतर आपण बघणार आहोत सामान्य रूपातील रेषीय समीकरणाचा आलेख. आता सामान्य रूपातले जे रेषीय समीकरण असतात म्हणजे हे आपण साधे रेषीय समीकरण बघितले, परंतु सामान्य रूपातले जे रेषीय समीकरण असतात म्हणजे 2 चलातील असू शकतात, तर त्याचा आलेख कसा काढायचा ते आपण बघूया. आलेख कागदावर आता तुम्हाला हे 2 सामान्य रूपातले समीकरण दिले आहे. 2x - y अधिक 1 बरोबर 0 हे 2 चलातील सामान्य रूपातले समीकरण आहे. त्या समीकरणाचा आलेख काढू. आता सर्वप्रथम तेव्हा तुम्हाला एकच चल होतं आणि एकच तुम्हाला निर्देशक दिलेला होता. आलेख काढणं तुलनेने सोपं होतं, परंतु इथे हा किमान 3 मार्काला प्रश्न असतो, 10वीला देखील आहे. तर याचा सराव तुम्ही अवश्य करा आणि सरावाने हे अतिशय सोपे तुम्हाला वाटायला लागेल. तर यासाठी आधीचं थोडंसं आपल्याला कागदावर वर्क करावं लागतं, म्हणजे आपल्याला बिंदूंचे निर्देशक स्वतः शोधावे लागतात. तेव्हा आपल्याला ऑलरेडी दिलेले होते की निर्देशक हा घ्या, त्याप्रमाणे आपण सोडवत आलेख काढला होता फक्त. आता याच्यात काय करायचं, मनाने कोणतेही निर्देशक एकासाठी घ्यायचे. आता इथे बघा तुम्हाला x आधी असा 4 टाकून घ्यायचा, खाली दाखवला आहे तसा x आणि y आणि खाली x आणि y असे दोघं निर्देशक लिहायचे आहेत. आता हा जो 0 घेतलेला आहे हा मनाने घेतला आहे किंवा 1 घेतला आहे, कोणतेही घेऊ शकता तुम्ही जवळचे. 0 घ्या, 1 घ्या, 1 घ्या,
वजा 2 घ्या, 2 घ्या, इथे 2 घेतले, वजा 2 घ्या, असे मनाने घ्यायचे आहेत, हे कोणी दिले नाहीत. एकदा मला करायचं की समजा हा पहिले 0 घेतला, तर 0 ही किंमत ह्या समीकरणात टाकायची आहे. म्हणून आधी सोडताना आपण इथे लिहायचं x बरोबर वजा घेऊ, बरोबर 0 घेऊ. आता 0 ही किंमत समीकरणात टाकल्यानंतर y बरोबर, आता इथे हे समीकरण सोडवलेलं आहे, इकडे वजा y आहे, तो तिकडे गेल्यानंतर अधिक होईल आणि इकडे राहील 2x अधिक 1, म्हणून y बरोबर 2x अधिक 1 हे आपल्याला मिळालेलं आहे. आता x बरोबर 0 इथे टाकली, म्हणून म्हणजे काय, 2 गुणिले 0 अधिक 1, 2 गुणिले 0 बरोबर किती, 0 अधिक 1, म्हणजेच आपल्याला y बरोबर किती मिळेल, तर y बरोबर आपल्याला 1 मिळेल. म्हणून इथे बघा खाली तुम्हाला लिहिलेली दिसते की 0 आणि 1 ही अशी आपल्याला ही पहिली जोडी, निर्देशकांची पहिली जोडी मिळाली, 0 1. अगदी अशाच पद्धतीने नंतर एक किंमत टाकली x म्हणून ह्या समीकरणात x ची किंमत टाकली आणि मग त्याच्यावरनं y ची किंमत मिळवली. त्यानंतर समीकरणात 2 ची किंमत टाकली आणि समीकरण सोडवून मग y ची मिळाली. नंतर 1/2 टाकली आणि मग y ची किंमत मिळाली आणि वजा 2 टाकली. आणि आता इथे तुम्हाला y बरोबर 1 हे जेव्हा तुम्हाला मिळालं, जेव्हा ही जोडी मिळाली त्यावेळेलाच पुढच्या जोडीकडे जायचं, 1 आधी सोडवून घ्यायचं पूर्ण आणि मग पुढच्याकडे जायचं. असे तुमचे किती बिंदू तयार होतील, 1 2 3 4 आणि 5 बिंदू तयार होतील. शेवटचं एक सोडून दाखवलेलं आहे, वजा 2 घेतला, x बरोबर काय घेतला, वजा 2. मग आता x बरोबर वजा 2 ही किंमत ह्या समीकरणात टाकली, y बरोबर 2x अधिक 1, 2 गुणिले x म्हणजे वजा 2 अधिक 1, 2 गुणिले वजा 2 म्हणजे किती, वजा 4 अधिक 1, वजा 4 अधिक 1 म्हणजे किती, वजा 3, म्हणजे y बरोबर आपल्याला मिळालेला आहे वजा 3. तो इथे लिहिला चौकटीत आणि मग खाली दोघं निर्देशक लिहिले, वजा 2 कॉमा वजा 3. अशा पद्धतीने आपण हे सर्व निर्देशक आधी मिळवून घेतले. एक लक्षात ठेवायचे की हे रफ कागदावर सोडवून डायरेक्ट चार्टमध्ये लिहायचं नाही. तिथे जे तुमचं आन्सर शीट आहे किंवा जिथे तुम्हाला प्रश्न लिहिलेला आहे त्याच्याच खाली तुम्ही हे सोडवलेलं तुमचं जे आहे ते समोरच्याला दिसायला पाहिजे अशा पद्धतीने, कारण मग तरच सिद्ध होईल की तुम्ही हे सोडवून बिंदू मिळवले आहेत. आपल्या मनाने घ्यायचे नाहीत किंवा रफ वर्कवर दुसरीकडे सोडवायचे आणि डायरेक्ट इथे बिंदू घ्यायचं असं पण करायचं नाही. तर हे प्रत्यक्ष सोडवलेलं हे समोरच्या तपासणाऱ्याला दिसलं पाहिजे. हे बिंदू घेतल्यानंतर हा तक्ता त्या शेजारी आहे, आरंभ बिंदू 0, समान अंतरावर इकडे 1 2 3 5, इकडे वजा 1, डाव्या बाजूला वजा 1 ते वजा 5 टाकलेला आहे, वरच्या बाजूला धन 1 ते धन 5, खालच्या वजा 1 ते वजा 5 असे निर्देशक आधी बेसिक आखून घेतलेले आहे. इकडे वरती प्रमाण लिहिलेले आहे आणि नंतर एक एक करून बिंदू घेतलेला आहे. तर ह्या एकाच रेषेच्या समीकरणाचे हे बिंदू असल्यामुळे ते एक रेषीयच असणार आहेत. त्याच्यातून ह्या सर्व बिंदूतून जाणारी एक रेषा ही असणारच. x आणि x आणि 1 म्हणून 0 आणि 1 कुठे आला, तर तो हा इथे आला, तो घेतला. 1 3 1 इथे पायावरचा 3 इथे मिळतो म्हणून तो इथे घेतला. पुढचा आहे 2 5, 2 आणि 5 तो बिंदू इथे मिळाला. त्यानंतर 1/2, 1/2 म्हणजेच काय, 0.5, तो हा इथे आहे एक अक्षावरती आणि दुसरा आहे 2 म्हणून मिळणारा बिंदू हा इथे मिळाला. पुढचा बिंदू आहे वजा 2 वजा 3, वजा 2 वजा 3 हा बिंदू आपल्याला या तिसऱ्या चरणात मिळालेला आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे सर्व बिंदू एक रेषीय या सर्वातून जाणारी एक रेषा आहे आणि मग ती रेषा आपण काढायची.
की हा झाला तयार आपला दोन चलातील सामान्य रूपातील समीकरणाचा आलेख. पद्धतीने आलेख काढायचा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, विचारू शकतात की ही रेषा कोणत्या कोणत्या चरणातून जाते किंवा कोणत्या अक्षावरनं जाते. तर तुम्हाला दिसतंय की ही रेषा चरण 1 मधून, चरण 2 मधून सुद्धा आणि चरण 3 मधून जात आहे. मग जर विचारलेलं असेल तर अशा पद्धतीने आहे. आलेख काढत असताना काही एक दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या कालही तुम्हाला मॅडमने सांगितल्या होत्या की पेन्सिलला टोक असणं आवश्यक आहे. कारण पेन्सिलचं टोक अतिशय बारीक नसेल, 1-2 अंतराने होऊन जात आणि त्याच्यामुळे आपल्याला बिंदू घेताना आपल्या चुकू शकतात. दुसरी गोष्ट, पॉईंट नेमका आपल्याला मिळू शकतो. दुसरी गोष्ट, गिरव करायची नाही. बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की आधी फेंट आलं म्हणून किंवा चुकलं असं वाटतं म्हणून आपण काय करतो, रेषेवर परत परत गिरवतो. तर तसं अजिबात करायचं नाही. एक काढली मग ती आधीच तुम्हाला वाटत असेल की डार्क यायला पाहिजे, डार्क पेन्सिल घ्यायची आधीच, किंवा फेंट असं काही हरकत नसते. पण गिरव मग असू शकतो की याचं चुकलंय, मग त्याने खोडलंय, मग परत केलंय, त्याच्यामुळे तुमचं बॅड इम्प्रेशन थोडंसं पडू शकतं. म्हणून गिरागी करायची नाही आणि टोक हे असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, सरळ पकडायचं. तुमची पट्टी स्केल आहे, पेन्सिल आहे, ती सरळ समोरून पकडायची. जेणेकरून तुम्ही तिरकं तारकं असं पकडलं, खालून थोडंसं पकडलं तर इथं मायन्यूट फरक हा होऊ शकतो. त्याच्यामुळे अगदी समोरून तुम्ही आलेख काढायचा आहे. आता मूल्यमापन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की खालीलपैकी कोणत्या समीकरणाचा समांतर आहे, त्या समीकरणाचे आलेख y अक्षाला समांतर आहे ते सांगा. पहिलं आहे x बरोबर 3. आता आपण बघितलंय की ज्याचं सूत्र दिलेलं त्याच्या विरुद्ध अक्षाला तो समांतर असतो. मग आता पहिलं दिलेलं आहे x बरोबर 3. कोणत्या आलेख असेल, तर तो y रेषेचा y अक्षाला समांतर. दुसरा आहे y - 2 बरोबर 0. म्हणजे ही रेषा अक्षाला असेल तर ती अक्षाला समांतर असेल. x अधिक 6 बरोबर 0. त्याला सूत्र दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध अक्षाला ती रेषा समांतर असते. एवढं लक्षात ठेवायचं. x दिलाय तर ती रेषा y अक्षाला समांतर असते आणि वर जर y दिलेला आहे तर ती रेषा x अक्षाला समांतर असते. असे हे एक मार्काचे प्रश्न देखील तुम्हाला येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला दाखवते बघा.